जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. दादांनो बहिणींनो, काय चालू आहे मग? झाला का तुमच्याकडे पाऊस वगैरे? पावसाला तर सुरुवात झाली दादांनो, कारण की आताच न्यूज मध्ये बघितलं पुण्याला चांगला पाऊस चालू आहे, जोरदार. तर आपल्याकडे पण नक्कीच येणार, कारण की शेतकरी राजाला तीच आस लागली पावसाची. कारण की शेतकरी राजा खूप सुकावलाय, कारण की पाऊस नाही, काही नाही. बी भरान का बी बिजवणं सगळं भरून ठेवलंय घरामध्ये. झाले आता 21 दिवस झाले दादांनो, जून महिना चालू होऊन, तरी पावसाचा पत्ता नाही. आणि आता ह्या 2 दिवसापासून वाटतंय बरं का दादांनो पाऊस वगैरे पडेल म्हणून, कारण की 8 दिवसापासून तर नुसतंच वारं होतं आणि ऊन होतं, आभाळ वगैरे काहीच नव्हतं. तर ह्या 2 दिवसामध्ये आभाळ वगैरे येत आहे, विजा वगैरे होत आहे आणि असं दमट वातावरण तयार झालं. तर या दमट वातावरणामुळे आणि आभाळामुळे नक्कीच पाऊस येईल असं वाटतंय. खरंच यायला पाहिजे. मराठवाड्यात पाऊसच नाही, इकडं संभाजीनगरला पाऊसच नाहीये दादांनो. आणि पुण्यात पडलाय, मुंबईतही पडलाय, अगोदर मुंबईत पडला दादांनो, त्याच्यानंतर पुण्यामध्ये आगमन झालं पावसाचं. तर खरंच खूप आनंद होतोय, कारण की आपण म्हणतो ना, एक वेळेस ओला दुष्काळ कोरडतो, पण कोरडा नको, कारण की या कोरड्या दुष्काळामध्ये सगळ्यांचीच परेशानी होती दादांनो. आता तुम्ही एक विचार करा, आता इतकी महागाई वाढली, खाद्यतेल वगैरे वाढलंय, भाव वाढलाय त्याचा, पेट्रोल डिझेल त्याचा भाव वाढलेला आहे, आणि ज्या नाही त्या खायच्या वस्तूचे भाव वाढलेले. जर ह्या वर्षी जर खरंच कोरडा नशिबानं तर म्हणजे होणार नाही, खरंच कोरडा दुष्काळ जर पडला तर खरंच सामान्य जनतेचे खूप हाल होईल. शेतकरी राजा एक वेळेस, कारण की त्याचं 1-2 वर्षाचं धान्य घरात पडलेलं राहतं दादांनो. तर जे सिटीमध्ये राहतात, पोरांच्या शिक्षणासाठी पोरं बाहेर राहतात, हॉस्टेलमध्ये, इकडं तिकडं, तुम्ही विचार करा. आताच ह्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसताय. तर ह्या पाऊस नाही पडल्यामुळे तर अजूनच त्या महागाईचा भक्का उठायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे कोरडा दुष्काळ अजिबात पुरत नाही. आणि कोरडा दुष्काळ जर पडला दादांनो, तर आपण आपल्या पुरता विचार करतो, पण शेतकऱ्याला माहिती का किती कुटुंब जगावं लागतं. तुम्हाला सांगू का, मुख्य जनावराला पाहिजे असं काय म्हणजे जगभर पाणी लागत नाही त्यांना 5 भांडे पाणी प्यायला लागतं एका टायमाला. विचार करा, समजा विहिरी सुद्धा कोरड्या पडतात काही ठिकाणी, माहिती किती वन चालू आहे ते पाण्यासाठी. आपण बातम्यामध्ये बघतोय, कारण की शेतकरी लोकांची म्हणजे नुसती पळपळ चालू आहे, पाणी वगैरे वाहू, कारण की पाणी नसल्या खूप परेशानी होती दादांनो. ढोरं वासरं खूप राहतात, त्यांच्या मागं खूप पाण्याचं हे पाहिजे, पाणी पाहिजे शेतकऱ्याला, कारण की ढोरा वासराला घेऊन मग नुसतं पाणी नसल्यावर खूप लांबून पाऊल वाट चालून किती लांब जावं लागतं दादांनो. कारण की मी पण शेतकऱ्याचीच मुलगी, पण काही कारणांमुळं, समजा मुलांच्या शिक्षणामुळं इथं आलेलो आहे आम्ही. आम्हाला माहितीये, पाऊस जर उशिरा पडला किंवा एखाद्या वर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याच्या उन्हाळा लागतच, तर पाण्याची टंचाई आपल्याला भासू लागती. तर खरंच पावसाने कधीच, असं वाटतं पावसाने कधीच आपल्याकडे पाठ फिरू नये. नेहमी पावसाळा लागला का त्यांना पावसाचा पाण्याचा वर्षाव करा असं आपल्याला वाटतं. पण आता तो तरी काय करणार आहे बिचारा, माणूसच माणसाला समजून घेईना. काय म्हणते ना, एका हातानं कोणी पुण्य करतं, एका हातानं कोणी पाप करतं. तर कलियुग हे, कारण की पाहिजे त्या ऋतूमध्ये वेळेवर काहीच होत नाहीये. तरी मागच्या वर्षी उन्हाळा म्हणजे मे पासून पाऊस होता दादांनो. मागच्या वर्षी खूप पाऊस होता, पण ह्या वर्षी पण सांगितलेला होता, पण कायच 21 दिवस झाले जून महिना चालू होऊन. तर ह्या 2 दिवसात वाटतंय पाऊस पडणार म्हणून. आणि आता पुण्याला पाऊस पडलाय म्हणून तर शेतकरी राजाला खूप आनंद होत असेल, कारण की पुण्याला पडला म्हणजे जुनी बोलच आहे ना, पुण्याला पाऊस झाला म्हणजे हळूहळू आपल्या गावाकडे पडन, आपल्या शहरात पडन. पहिले लोक म्हणायचेच ना, मुंबईला पाऊस पडला म्हणजे आपल्याकडे पाऊस पडतोच. तर खरंच खूप पाऊस पडला पाहिजे, इकडं नाही तिकडं पाणीच पाणी केलं पाहिजे. ओला दुष्काळ जरी असला दादांना, हे 4-5 महिने नाही पीक निघलं तरी उन्हाळ्यात शेतकरी राजा पीक काढतोच, कारण की नुकसान थोडं होतं, जास्त होत नाही. आणि कोरडा दुष्काळ म्हटल्यावर त्याची फजिता तर होतेच, पण नुकसानही होतं. ढोरा वासराची पण काळजी पाहिजे तशी घेतल्या जात नाही.
आणि नाही पाऊस पडला तर ही अशी उष्णता, अशी रोगराई लागते माणसामागं. पाऊस पडल्यावर सगळी रोगराई धुवून निघते दादांनो. झाडं झुडपं काय म्हणते ना, कितीतरी किडे मकोडे कितीतरी सुकावतात ह्या पावसामुळे. पाऊस हा जरुरीच आहे. खरंच देवानी खरंच पाऊस पडू द्या. त्यांनी आपल्याकडं कधीच पाठ फिरवू नये. काही खरंच ना असं वाटतं आपल्याला. पण आता काय माहिती, आता निसर्गाच्याच हातात आहे, तो काय करतो बिचारा. पाऊस तर पडेलच, कारण की 2 दिवसापासून खूप वातावरणात बदल झालेला आहे दादांनो. मग दादांनो काय चालू सर्वांचं? तुम्ही म्हणत असाल ताई आता खरंच मला बरं वाटतंय. ह्या 2 दिवसात भरपूर फरक पडल्यासारखं झालं. पण हाताची जी सूज आहे ना अजून उतरली नाही दादांनो. बघा खूप सूज आहे हाताला, पण पेन म्हणजे दुखत वगैरे अजिबात नाही, पण असा जड पडलाय हात. बघा किती सुजलेला आहे. पण म्हटलं दादा आता मनसोक्त बोलून घेऊ दादा सोबत, बहिणीसोबत, वहिनीसोबत. म्हटलं खूप दिवस झाले बोललो नव्हतं, तर आज बोलावंसं वाटलं. आणि म्हणजे कसं दुखत असल्यावर काहीच सुचत नाही दादांना. म्हटलं आज बरंही वाटतंय 2 दिवसापासून, तर बोलून घेऊ काय चालू आहे काय नाही, काय पेरणार आहे, तुमच्या गावाकडे पाऊस झाला का नाही का आमच्या सारखंच. तर मग तुमच्या गावात जर पाऊस झाला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पुण्याला पाऊस झाला, मुंबईला झाला, आपल्याकडे पडणारच आहे, येणारच आहे पाऊस, सांगेलच आहे दादांनो. आणि वातावरणामध्ये खूप चेंज झाले, त्याच्यामुळे आपल्यालाही वाटतंय पाऊस पडता होणार आहे आणि झालाच पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठी खुशखबर कोणतीच नाही, कारण की इतकं गरम होतंय. शेतकऱ्याला पण तेवढाच आनंद, कारण की शेतकरी आस लावून बसलाय, तो पण सुकावलाय कुठंतरी. व पावसाची वाट बघू 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 त्याची बी कंबर खचलेली आहे. पण नक्कीच देव आपल्याला आशीर्वाद देईल पावसाच्या याच्यामध्ये. खरंच चला बाय. रामकृष्ण हरी, जय शिवराय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.